अखिल भारतीय किसान सभा आणि सीआयटीच्या वतीनं जो लॉंग मार्च राजूरवरून लोणी आणि अहमदनगरमध्ये काढण्यात येणार आहे, तिथे आम्ही जमा व्हायला सुरुवात झालोय. लोक येत आहेत, मात्र सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेण्याऐवजी आता दडपशाही करण्याच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला नोटीस बजावण्यात आलेली आहे की या लॉंग मार्चमध्ये तुम्ही जर काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण केली तर प्रचलित कायद्याप्रमाणे आमच्यावर कारवाई करणार. सर्व प्रकारच्या कारवाईची तयारी सरकारची आहे, मात्र घामाचं दाम देण्याची मात्र सरकारची तयारी नाहीये. ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. या नोटिसीचा आम्ही किसान सभेच्या वतीनं धिक्कार करतो, सीआयटीच्या वतीनं धिक्कार करतो. कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीला आम्ही जुमानणार नाही. आम्ही चालणार आहोत आणि सरकारच्या छाताडावर हे सगळे श्रमिक जातील. सरकारने अशा प्रकारे दडपशाही करण्याऐवजी मागण्या मान्य कशा करता येतील आणि मागण्या ज्या मान्य केल्या त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याच्यासाठी जरा प्रयत्न करावेत, असं आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही करतो. सरणावरती पेटताच आज आमुची प्रेते, उठतील त्या ज्वाळातून भावी क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार, आई खळाखळा तुटणार. हे आश्वासन फाशीच्या तख्तावरून देत शहीद भगतसिंग, राजगुरू सुखदेव आझाद यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक फासावर गेले. थंडी असो, उन्हाची आग असो, स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून लोकांच्या दुःखासाठी धावणारी ही माणसं आहेत. हे फोटो सेशनचं राजकारण नाही, ही जमिनीवरची घामाने भिजलेली लढाई आहे. बांधकाम कामगारांच्या अश्रूमध्ये त्यांचा आवाज आहे. आशा वर्करच्या अपमानात त्यांची आग आहे. जनविरोधी निर्णयाविरुद्ध त्यांची भूमिका म्हणजे थेट सत्तेला दिलेला ललकार आहे. गरिबांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर हे एसीवर बसून भाषण करीत नाहीत, तर शासनाच्या दारावर ठोसे देतात. अहो दादा, अहो ताई, यावे तुम्ही आमच्या मोर्चाला. अहो दादा, यावे तुम्ही आपल्या मोर्चाला. अहो दादा, यावे तुम्ही आपल्या मोर्चाला. यावे तुम्ही आमच्या मोर्चाला. अहो दादा, यावे तुम्ही आमच्या मोर्चाला. अहो ताई, यावे तुम्ही आमच्या मोर्चाला. फेब्रुवारीच्या विनंती करतो तुम्हाला. अहो दादा हो, विनंती करतो सर्वांना. अहो दादा, अहो ताई, यावे तुम्ही आपल्या मोर्चाला. अहो दादा, यावे तुम्ही आमच्या मोर्चाला. अहो ताई, यावे तुम्ही आमच्या मोर्चाला. गोरगरिबांच्या हक्काच्या साठी लाल बावट उभा तुमच्या पाठी. गोरगरिबांच्या या हक्काच्या साठी लाल बावट उभा तुमच्या पाठी. अहो दादा, अहो ताई, यावे तुम्ही आमच्या मोर्चाला. अहो दादा, यावे तुम्ही आमच्या मोर्चाला. अहो ताई, यावे तुम्ही आमच्या मोर्चाला. पण बंधूनो, जागे झाल्यात सारे लोक, तांबड फुटायला लागलं. जाग झाल्यात सारे लोक, तांबड फुटायला लागलं. लाल बावट्याचं महत्व आम्हा पटायला लागले. 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 जागे झाल्यात सारे लोक, तांबड फुटायला लागलं. जागे झाल्यात सारे लोक, तांबड फुटायला लागलं. लाल बावट्याचं महत्व आम्हा पटायला लागले. लाल बावट्याचं महत्व आम्हा पटायला लागले. लाल बावट्याचं महत्व आम्हा पटायला लागले. लाल बावटा संघ सीआयटीच्या नेतृत्वाखाली कामगार शेतकऱ्यांचा जबरदस्त मार्च
आज अहिल्यानगरच्या राजूरवरून निघाला, जो 148 किलोमीटर पुढील काळामध्ये चालून अहिल्यानगर या ठिकाणी पोहोचणार आहे. राजूरवरून तो निघालेला आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी शेतकरी आहेत, बाकी शेतकरी आहेत. त्याच्या जोडीलाच अर्धवेळ परिचारिका आहेत, बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं जोडले गेलेले आहेत, शालेय पोषण आहार कर्मचारी जोडले गेलेले आहेत, अंगणवाडी कर्मचारी जोडले गेलेले आहेत. आणि हा सगळा मार्च त्याच्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या, त्यांच्या वन जमिनीच्या मागण्या, तळाच्या घरजमिनीच्या मागण्या, त्याचबरोबर अर्धवेळ परिचर आणि इतर जे कामगार आहेत त्यांना किमान वेतनाच्या मागण्या आम्ही घेतलेल्या आहेत. सुरुवातीला पोलिसांच्या वतीनं नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्याला न जुमानता हजारो शेतकरी आणि श्रमिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. सरकारने याची दखल घेऊन योग्यरित्या या मागण्या मान्य कराव्यात असं अपील आम्ही किसान सभा आणि CITUच्या वतीनं करतो. किसान सभा और CITU की ओर से अहिल्यानगर जिले में बहुत बड़ा लॉन्ग मार्च अकोला के राजूर से निकलकर अभी अहिल्यानगर के जिलाधिकारी कार्यालय की ओर बढ़ चला है. 148 किलोमीटर का फैसला पैदल चलने का संकल्प इन लोगों ने किया है. 5000 के करीब लोग पहले टप्पे में शामिल हुए हैं और हमें पूरा विश्वास है कि 20,000 30,000 के करीब लोग जुड़ेंगे और एक बहुत बड़ा लॉन्ग मार्च होगा. उसमें किसान, उसके साथ मिड डे मील वर्कर्स उसमें जुटी हुई है, उसके साथ आरोग्य कर्मचारी जुटे हुए हैं, आंगनवाड़ी वर्कर जुटे हुए हैं, कंस्ट्रक्शन वर्कर शामिल हुए हैं, आदिवासी बड़ी तादाद में है. पानी की मांग है, जमीन की मांग है, न्यूनतम वेतन की मांग है. एक जबरदस्त मार्च महाराष्ट्र में हो रहा है. ठाणे, पालघर और नासिक के 2 लॉन्ग मार्च के बाद अभी अहिल्यानगर में ये तीसरा मार्च निकला है. सरकार ने बातचीत की पेशकश की है. बातचीत एक और दूसरी ओर आंदोलन, ये दोनों चीजें चलती रहेगी. ये बहुत हौसला बढ़ाने वाला मार्च अहमदनगर जिले के अकोला से निकला है.